नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मयूर गुरुले. स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसंच आता कोर्टाची एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा इम्पोर्टंट असेल. तर आज आपण बघणार आहोत, की आपल्या राज्याची शासन व्यवस्था कशी चालते. म्हणजे आपल्या देशाची शासन व्यवस्था आणि राज्याची शासन व्यवस्था. आपल्या देशामध्ये 2 प्रकारची शासन व्यवस्था आहे. एक केंद्रामध्ये असतं, एक राज्यामध्ये असतं. तर आपल्या शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग असतात. एक अंग एक मिनिट. आपल्या शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग असतात. एक आहे कार्यकारी मंडळ, एक आहे कायदे मंडळ आणि दुसरं आहे न्याय मंडळ. तर हे जे कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे काय? त्याच्यामध्ये राष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती असतात, पंतप्रधान असतात, मंत्रिमंडळ असतं, महान्यायवादी असतो. जे काम करणारे मंडळ आहे. कायदे मंडळ म्हणजे जे कायदा बनवतात आणि न्याय व्यवस्था म्हणजे ते न्याय देतात. ठीक आहे? तर पहिलं बघूया आपण संघ शासन. संघ शासन म्हणजे केंद्र शासन. केंद्रामध्ये जे शासन आहेत, म्हणजे कशामार्फत चालतं? तर त्याची 3 अंग आहेत केंद्रामध्ये. एक आहे कार्यकारी, एक आहे कायदे मंडळ आणि एक आहे न्याय मंडळ. तर कार्यकारी मंडळामध्ये कोण आहे? सर्वात मोठं पद म्हणजे भारताचा प्रथम नागरिक म्हणजे आपले राष्ट्रपती. राष्ट्रपती घटनेमध्ये कोणत्या कलमानुसार आहेत? तर कलम 52 नुसार आहेत. त्यानंतर कोण आहेत? राष्ट्रपतीच्या नंतर उपराष्ट्रपती. व उपराष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचा दुसरा भाग आहे आणि ते कोणत्या कलमानुसार आहेत? कलम 63 नुसार. त्यानंतर कोण आहेत? तर पंतप्रधान. ठीक आहे. पंतप्रधानांचं कलम कोणतं आहे? 75. त्यानंतर कोण आहे? मंत्रिमंडळ. या मंत्रिमंडळापैकीच पंतप्रधान असतात. ठीक आहे. आणि मंत्रिमंडळ कोणत्या क्रमानुसार आहे? 74. आणि हा एक आहे महान्यायवादी, जो सरकारी पक्षाचा भारताचा सर्वात मोठा कायदा अधिकारी असतो. त्याला कायदा अधिकारी बोलतात. जो देशामध्ये जो पक्ष असेल, जो राज्य शासन असेल, त्याला कायदेशीर मदत करण्यासाठी जो व्यक्ती आहे त्याला बोलतात महान्यायवादी. आणि तो आहे कलम 76 नुसार. हे आहेत कार्यकारी मंडळाचे भाग. दुसरं आहे कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे काय? आपल्या देशामध्ये कायदा कोण बनवतं? आपल्या देशामध्ये कायदा बनवते संसद. मग संसदेमध्ये कोण कोण असतात? तर राज्यसभा आणि लोकसभा. ठीक आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोघांना मिळून म्हणतात संसद. आणि संसद म्हणजे आपल्या देशाचं कायदे मंडळ. आणि आपल्या देशाचं कायदे मंडळ आहे कलम 79 नुसार. आणि कायदे मंडळातील वरिष्ठ सभागृह आहे कलम 80. कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा कलम 80 नुसार. आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा कलम 81 नुसार. हे आहे कायदे मंडळ. कुठचं? तर संसदेचं. संसदमध्ये कोणतं? केंद्राचं कायदे मंडळ. आता न्यायमंडळ. आपल्या देशामध्ये न्यायमंडळ 3 स्तरावरती कार्य करते. एक आहे सर्वोच्च न्यायालय, त्याला आपण सुप्रीम कोर्ट बोलतो. कलम 124 नुसार त्याची स्थापना झालेली आहे. सध्या दिल्लीला आहे. उच्च न्यायालय. उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 नुसार झालेली आहे. एकूण 25 उच्च न्यायालय आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आहे बॉम्बे उच्च न्यायालय. त्याची 4 खंडपीठ आहेत. पहिले 3 होती, आता 4 कोल्हापूरचं खंडपीठ वाढलेलं आहे. आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, जे स्थानिक लेवलला असतात. जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय याला बोलतात कनिष्ठ न्यायालय. अशा प्रकारे ही 3 आहेत केंद्रामध्ये. सेम आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहेत. जसं आपल्या केंद्रामध्ये आहे तसं आपल्या राज्यामध्ये आहे आणि राज्यामध्ये काम करतात. म्हणजे राज्याचे जे कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळाचे 4 भाग आहेत. पहिलं जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती होते, तसं राज्यामध्ये राज्यपाल. राज्यपाल आपल्या राज्याचे प्रथम नागरिक असतात आणि आपल्या राज्याचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी असतात. कलम 153 नुसार त्यांचं पद आहे. त्यानंतर आहेत मुख्यमंत्री. म्हणजे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मग ते कोणत्या कलमानुसार असेल? कलम 164 नुसार. त्यानंतर मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ कलम 163 नुसार. आणि आपल्या राज्याचा महाधिवक्ता म्हणजे राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कलम 165 नुसार. ठीक आहे. हे झाले कार्यकारी मंडळ. त्याला आपण इंग्लिशमध्ये एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट पण म्हणतो. त्यानंतर कायदे मंडळ. कायदे मंडळाचे सुद्धा 3 भाग आहेत. पहिला विधानमंडळ. जसं केंद्राचे कायदे मंडळ संसद होतं, तसं राज्याचं कायदे मंडळ आहे विधानमंडळ. तर राज्याचे कायदे कोण बनवतं? विधानमंडळ. तर विधानमंडळाची स्थापना कोणत्या कलमानुसार आहे? 168 नुसार. आणि या विधानमंडळाचे 2 भाग आहेत. एक आहे विधानसभा आणि एक आहे विधान परिषद. विधानसभा ही कलम 170 नुसार आणि विधान परिषद कलम 171 नुसार. या विधान परिषदेला आपण वरिष्ठ सभागृह बोलतो आणि याला बोलतो आपण कनिष्ठ सभागृह. ठीक आहे. सध्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत आणि विधान परिषदमध्ये
78 आमदार आहेत. म्हणजे आपल्या राज्याचे कायदे कोण बनवतं? हे विधानमंडळ. आणि राज्याचे कायदे मंडळ काय बोलतो? विधानमंडळ किंवा विधिमंडळ. आणि याचे भाग किती आहेत? दोन. विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. आणि न्यायमंडळ. राज्यामध्ये न्यायमंडळ दोन भाग आहेत. एक आहे उच्च न्यायालय कलम 214 नुसार, जिला मुंबई उच्च न्यायालय बोलतो. सध्या त्याची चार खंडपीठ आहेत. एक आहे छत्रपती संभाजीनगर, दोन आहे नागपूर, तीन आहे पणजी आणि चौथं झालंय कोल्हापूरला. ठीक आहे. आणि कनिष्ठ न्यायालय म्हणजे स्थानिक लेवलला असणारी न्यायालय. ओके. अशा प्रकारे आहे आपल्या देशातील शासन व्यवस्था. दोन आहेत. एक आहे संघ शासन, त्याला आपण केंद्र शासन म्हणतो, जे केंद्राचं कायदे मंडळ आहे, केंद्रामध्ये कायदे बनवले जातात. आणि एक आहे राज्य शासन, जे राज्यामध्ये कायदा बनवतात. ओके. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.